पुढची बातमी पाहूया। तिकडे बीड जिल्ह्यामध्ये सध्या जमावबंदीचे आदेश लागू असल्याने मस्साजोगमधील आंदोलन स्थगित करण्यात आलं। या संदर्भातली माहिती धनंजय देशमुखांनी दिली। दरम्यान मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळला असून त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। त्यांनी आता या प्रकरणामध्ये वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलेली आहे आणि त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूयात। मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहे। दादा, तुमच्या ज्या मागण्या होत्या काल, तुमच्या मागण्यावर SITचं नवीन पथक स्थापन करण्यात आलं आहे आणि वाल्मिक कराडावर मोका अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे। आता काय तुमची भूमिका राहणार आहे? जोपर्यंत हे सगळे आरोपी आहेत त्यांना फाशी झाल्याशिवाय, त्यांना शिक्षा लागल्याशिवाय, म्हणजे एकच भूमिका आहे आमची न्यायाची, आम्हाला न्याय पाहिजे। विनाकारण निष्पाप माणसाला, आमच्या कुटुंब प्रमुखाला, गावच्या कर्त्या माणसाला यांनी संपवलेलं आहे। याच्यामध्ये जे कोणी कटकारस्थान केलं आहे, जी संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून ह्यांनी जे आमच्या भावाला संपवलं, तर त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्यायाच्या भूमिकेत कायम असतो। आमचा या सगळ्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणेवर मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे, कारण ते शब्द देताना उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलणार नाही। त्यांनी शब्द दिलेला आहे की गँगमधला शेवटचा माणूस संपेपर्यंत, त्यांना फाशी होईपर्यंत हे सरकार थांबणार नाही आणि त्यावर आम्ही विश्वास व्यक्त केलेला आहे आणि वारंवार आम्ही ते सांगतो। तुम्ही आता परत मागणी करणार आहात का या प्रकरणामध्ये वकील जे आहे उज्ज्वल निकम देण्यात यावं किंवा दुसरा कोणी उच्च दर्जाचे वकील देण्यात यावं, असं काही मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहात का? नाही, वकील साहेबांसंदर्भात बोलणं अपेक्षित आहे, आम्हाला चर्चा करणं आहे आणि त्या संदर्भात आम्ही नक्कीच त्यांना बोलणार आहोत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, मस्साजोग, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।